थेट आपण जातोय झारखंडमध्ये। या ठिकाणी रांची या शहरामध्ये आता सध्या वातावरण अजून जास्त चिघळलेलं आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। अगदी विधानसभेवरती त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। ही दृश्य तुम्ही काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सुद्धा पाहिलेली आहेत। अशाच पद्धतीचं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं आणि आता त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती आपल्याला झारखंड या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आज झारखंडच्या विधानसभेवरती विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। हे आंदोलक सगळे जे आहेत ते विद्यार्थीच आहेत आणि त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्यामुळे खरं तर हे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। आता मुख्य मुद्दे जर आपण याचे पाहिलं तर ते म्हणजेच JPSC JSSC ही भरती परीक्षा जी आहे त्यामधील कथित गैरप्रकार, पेपर लीक, अनियमितता आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता तसंच विद्यार्थ्यांच्या रोजगाराशी संबंधित या सगळ्यांच्या मागण्या आणि त्याचमुळे त्यांनी आता थेट विधानसभेवरती धडक मोर्चा काढायची सुरुवात केली आणि त्यासाठी जात असताना मात्र आता पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। बॅरिगेड्स आपण पाहतोय, अगदी मोठमोठे बॅरिगेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। लोखंडाचे बॅरिगेड्स आहे, त्यावरती तारांचं कुंपण घालण्यात आलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी पुढे जाऊ नये। मात्र विद्यार्थी तेही तोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतके आक्रमक ते झालेले आहेत, त्यांना विधानसभेवरती जायचंय। काय म्हणणं आहे त्यांचं तर हे अगदी एक रंजक पद्धतीचं आपण म्हणू शकतो की आपल्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट हे विद्यार्थ्यांना द्यावं, त्यांनी ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या आणि हे एक गिफ्ट म्हणून आम्ही स्वीकारू अशा पद्धतीचं जेनझी स्टाईलनं ही मागणी जी ती केली जाते। अशात विद्यार्थ्यांवरती पाण्याचा मारा देखील करण्यात आला, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय आणि पाण्याचा मारा होत असला तरी देखील विद्यार्थी काही मागे हटत नाहीयेत आणि त्या पाण्यातही ते आपलं आंदोलन त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अशीच काहीशी दृश्य नवी दिल्लीत सुद्धा पाहायला मिळाली होती। तोच पॅटर्न आहे जो आपल्याला आता सध्या झारखंडमध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय। हा जो आंदोलनाचा मुद्दा आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचं रूपांतर आज हे रोडवरती एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी उतरले त्यामध्ये झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा तर तो विद्यार्थी विधानसभा परिसराच्या दिशेने पुढे जात आहेत आणि सुरक्षा यंत्रणेनं अनेक स्तरांवरती बॅरिगेडिंग केलेलं आहे, ज्याची दृश्य तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकताय आणि म्हणून पुढील काही तासांमध्ये पोलीस आणि विद्यार्थी आमने सामने येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या पोलीस सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत आणि विद्यार्थ्यांना समजावण्याचाही प्रयत्न करतायत। जेवढं सुरक्षा व्यवस्था राखता येईल तेवढी सुरक्षा व्यवस्था राखण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे। मात्र अजूनही विद्यार्थी काही मागे हटायला तयार नाही आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, ताजी अपडेट आता सांगाल? आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना एका ठिकाणी थांबवण्यात आलं होतं, मात्र विद्यार्थ्यांनी जे बॅरिकेडिंग केलेलं आहे विधानसभेकडे विद्यार्थी पोहोचू नयेत म्हणून झारखंड पोलिसांनी 3 लेअर मध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे। त्यातील पहिलं बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थी पुढे निघाले आहेत। असं असताना पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय, कारण की जे विद्यार्थी एक उग्र होण्याची शक्यता अशा ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। मात्र पोलिसांकडून कायम विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की शांतता राखावी, शांततेत आपल्या मागण्या मांडाव्या। मात्र विद्यार्थी हे विधानसभेला घेराव घालण्यासाठी ठाम आहेत। त्यामुळे सध्या ह्या झारखंडमध्ये रांचीमधलं वातावरण सध्या आपण बघू शकतोय की ज्या पद्धतीने पोलीस सध्या वॉटर कॅननचा वापर करतायत, कारण पोलिसांकडूनही ही संपूर्ण परिस्थिती शांततेत हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहे। अर्थातच अभिजित, याचे अपडेट्स आपल्याकडनं असेच घेत राहू। तुर्तासी दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय की पहिल्या टप्प्यातले बॅरिगेडिंग तोडून हे सगळेजण विद्यार्थी पुढे गेले, त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। एका ठिकाणी आपण पाहतोय एका विद्यार्थ्याला भोवळ सुद्धा आलेली आहे आणि आता त्याला रस्त्यावर सोपवण्यात आलेलं आहे। अगदी पोलीस सुद्धा त्याच्या आजूबाजूला आहेत, त्याला हवा दिली जाते, त्याला श्वास यावा यासाठी खरं तर या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। तर प्रकृती त्याची आता स्थिर करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। तर ही सगळी दृश्य आपण या विद्यार्थी आंदोलनाची पाहू शकतोय आणि हजारो JPSC JSSC परीक्षार्थी मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। मुख्य मागणी त्यांची भरती परीक्षांमधील शब्द भी नहीं बोले हैं। अचानक पीछे से पुलिस आती है, लाठीचार्ज करती है। ये अच्छा नहीं कर रहे हैं, लेकिन कोई ये अच्छा बिल्कुल नहीं कर रहे हैं। मेरा नाम विक्रम कुमार हुआ, हजारीबाग से है। आप पुलिस के शील्ड पे देखिए, उसके शील्ड पे भी इधर क्या हुआ, किया बैरिकेडिंग के पास छात्र जो आंदोलनरत हैं उनके ऊपर बर्बरतापूर्ण लाठीचार्ज की गई है। लाठीचार्ज का नियम क्या होता है? कमर से नीचे लाठीचार्ज की जाती है, पर यहाँ पे सर पे, हाथ पे, मुंह पे हर जगह लाठी मारा जा रहा है। ये सरकार की नीति को समझाता है, इसकी दोहरी नीति को समझाता है।
विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज करण्यात आलाय त्यात काही जण जखमी देखील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आक्रोश हा अधिकच वाढलेला आहे. आम्ही आंदोलन करतोय, शांततेपणे चालतोय, तर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. लाठीचार्ज करणं, अगदी डोक्यातून रक्त येईपर्यंत मारणं हे योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे काही जण अगदी रडवेले झालेले आपण पाहतोय, तर काही तरी सुद्धा आपल्या आंदोलनातून मागे न हटण्याचा त्यांचा निर्धार आहे. विधानसभेभोवती आता 750 मीटरपर्यंत निर्बंध घालण्यात आलेली आहेत. अनेक स्तरांवरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. काटेरी तार देखील लावण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. तरी आंदोलन